ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। देशीवान बीज बँकेची चळवळ वाढवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, गणपतराव पाटील। शेडशाळ येथील 150 महिलांनी गेल्या 5 वर्षापासून एकत्रित येऊन देशीवान बीज बँकेची संकल्पना पूर्णत्वास आणली आहे। वेगवेगळ्या प्रकारचे देशीवान उपलब्ध करून या बँकेच्या माध्यमातून सकस आहार आणि निरोगी जीवनशैली राहावी यासाठी प्रयत्न केला जात आहे। सहकार खात्याने या महिलांच्या प्रयोगशील कामाला चालना देत नोंदणी प्रमाणपत्र देऊन नवी ऊर्जा दिली आहे। बीज बँकेची चळवळ वाढवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी दिली। आगामी काळात गुलकंद बनवण्यासाठी देशी गुलाबांची लागवड करून नवा प्रयोग यशस्वी करावा असे आवाहनही त्यांनी केलं। स्वर्गीय डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील महिला देशी वाणाचे संरक्षण व संवर्धन सहकारी बीज बँक मर्यादित शेडशाळ तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर या संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र मिळालं। शिरोळचे सहाय्यक निबंधक अनिल नांदरे यांच्या हस्ते नोंदणीचे प्रमाणपत्र संस्था संचालक व प्रवर्तकांना देण्यात आलं। यावेळी गणपतराव पाटील या अध्यक्षस्थानावरून बोलत होते। सहकार अधिकारी विनायक खोत व व्ही वाघमारे हे उपस्थित होते। यावेळी अनिल नांदरे, ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुम्मे, बाळासाहेब माळी, डॉक्टर दगडू माने, शमशाद बी पठाण यांनी मनोगत व्यक्त केलं। राजेंद्र प्रधान यांनी आभार मानले। यावेळी व्हाइस चेअरमन अरुण कुमार देसाई, कार्यकारी संचालक एम.व्ही. पाटील, संचालक शेखर पाटील, मुख्य शेती अधिकारी श्री शैल्य हेगण्णा, माती परीक्षक ए.एस. पाटील, ज्योतिकुमार पाटील, अशोक शिरढोणे, रावसाहेब चौगुले, वरुण पाटील, संजय सुतार, शैला चौगुले, जयश्री शिरढोणे, भारती केरीपाळे, रुपाली मेघे, आकाताई मगदोम, शर्मिला केरीपाळे, स्मिता महाडिक, अमृता कोष्ठी, सुरेखा मानकापुरे, शोभा नाईक, शेडबाळे यांच्यासह अन्य महिला व मान्यवर उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ।